मला मनापासूनचा या ठिकाणी आनंद आहे की माझ्या आवडीचं खातं सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी या खात्याची जबाबदारी माझ्यावर टाकली, माझी निवड केली आणि त्याला साथ अशी साथ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आणि मला हे काम करायला त्यांनी संधी दिली। ज्या दिवसापासून माझा शपथविधी झाला त्या दिवसापासून आणखी पुढे 8-10 दिवस सातत्याने मॅरेथॉन बैठका या शेतकऱ्यांबरोबर मी आयोजित केलेल्या आहेत। सर्वच ठिकाणी वेगवेगळे भाग, वेगवेगळे क्रॉप पॅटर्न, वेगवेगळे शेतकरी, वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे अनुभव, भावाची असलेली तफावत, राज्य सरकारच्या धोरणांची असलेली तफावत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी मी विभागीय बैठका या ठिकाणी आयोजित केली। ही 4थी बैठक या ठिकाणी आहे। राज्यामध्ये 8 विभागीय कार्यालय आहेत, म्हणजे 8 ठिकाणी या संपूर्ण शेतकरी बांधवाशी हितगुज मी या ठिकाणी करणार आहे, संवाद साधणार आहे आणि त्यातून कलेक्टिव्हली ज्या काही सूचना घेतल्या त्याचा जास्तीत जास्त धोरणामध्ये समावेश कसा करता येईल तोही विचार आहे। मला कल्पना आहे की 2-4-6 महिन्यामध्ये हे प्रश्न सुटणार नाही, कारण शेती हा विषय खूप मोठा आहे, सेन्सिटिव्ह आहे। डॉक्टर कोटे म्हणतात ती गोष्ट खरी आहे, अतिशय विषय सेन्सिटिव्ह आहे। आपण जिथं आहोत त्या नियोजन विभागामध्ये कधी कधी पाऊस पडतो आणि अमरावतीच्या विभागीय कार्यालयात गेलं तर पाऊस पडत नाही। वातावरणामध्ये होणारे बदल, पिकांची होणारी नासाडी, मार्केटमध्ये असलेले भावाचे फेरबदल, माल विक्रीसाठी उत्पादित केलेल्या माल विक्रीसाठी असलेली असुविधा, या अनेक गोष्टीमुळे शेतकरी हा जीवनामध्ये अस्थिर आहे। खात्री नाही, गॅरंटी नाही की आपण जे पेरलं ते उगवेल आणि ते उगवलं ते विकून आपल्याला एवढे पैसे येतील असा कुठेही ताळमेळ या ठिकाणी बसत नाही। कदाचित 2 पैसे कधीतरी बरे मिळतात आणि म्हणून शेतकरी त्याच एका पिकाच्या मागे लागतो। कधी कधी लागोपाठ 2-3 वर्ष हा शेतकरी तोट्यात जातो, नंतर आत्महत्येकडे वळतो, नंतर फ्रस्ट्रेशन येतं आयुष्यामध्ये। या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अत्यंत अस्थिरता निर्माण करणार आहेत। कुठेतरी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये स्थिरता निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून नवीन तंत्रज्ञान, नवीन खते, औषधे, बियाणे या संदर्भामध्ये देश या ठिकाणी सारखा बदल करतोय। निसर्गात बदल होत आहे, आपल्या तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहे, आपणही बदल करतोय। अनेक प्रकारचे बदल या ठिकाणी आपल्या समोर आहेत। ज्यावेळी मी महाविद्यालय जीवनामध्ये शेती करत होतो त्यावेळी औषधं फवारणीचा प्रश्नच येत नव्हता। त्यावेळी कुठल्याच प्रकारचे रोग राहत नव्हते। मी कधी उसावर औषध फवारलेलं पाहिलं नाही, मी कधी गव्हावर औषध फवारलेलं पाहिलं नाही, मी कधी हरभऱ्यावर औषध फवारलेलं पाहिलं नाही, मी कधी कांद्यावर औषध फवारलेलं पाहिलं नाही। कधीतरी काल त्या कपासाच्या बोंडावरची जे रोग व्हायचे त्याच्यावर मी औषध या ठिकाणी त्यावेळेस त्या काळात इंड्रेल नावाचं एक औषध आलं, तेवढा एका औषधाची फवारणी सोडून माझ्या आयुष्यात मी कधी औषधं फवारणी माहित नाही। पण आता पेरल्यापासून तर काढेपर्यंत पीक औषधांचे मारे सारखे करावे लागतात। 2-2, 4-4, 5-5 वेळा औषधं मारावे लागतात। वेगवेगळ्या कंपन्या औषधांच्या आल्या, त्यामध्ये काही बनावट कंपन्या आल्या, काही खतं सुद्धा बनावट आली, खतांच्या कंपन्या वेगळ्या आल्या। ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून आता शेतकरी खतं निर्माण करायला लागले। त्याही दृष्टिकोनातून एक वेगळं क्रांतीचं पाऊल या शेतकरी समाजात निर्माण होतोय। म्हणजे शेतकरी हा सारखा प्रयोगशील आहे। शेतकऱ्यांच्या अपेक्षा अशा आहेत की आम्हाला शासनाने मदत करावी। शासन मदतच करू शकतं, शासन काही शेती करू शकत नाही, परंतु यामध्ये शासनाची एक जबाबदारी आहे, विद्यापीठाची जबाबदारी आहे की शेतकऱ्याला लागणारं ज्ञान, तंत्रज्ञान, बियाणं याची सुलभता आणि याचं उच्च प्रतीचं या ठिकाणी उत्पादन कसं घेता येईल
या संदर्भाचं ज्ञान नॉलेज हा शेतकऱ्यांच्या शेवटच्या वर्गापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे, गेलं पाहिजे. मी तर असं म्हणतो की कधी कधी विद्यापीठातला शास्त्रज्ञ काय प्रयोग करेल त्यापेक्षा शेतकरी त्यापेक्षा पुढचे प्रयोग करतात. त्यांना जर या सगळ्या सुविधा मिळाल्या ज्या राज्य सरकारतून आपल्याला विद्यापीठामध्ये मिळतात किंवा कृषी खात्याला मिळतात, तेवढ्या सुविधा जर शेतकऱ्यांना मिळाल्या तर कदाचित शेतकरी आणखी क्रांती करू शकेल. पण त्या सगळ्या सुविधा एकट्या दुसऱ्या माणसाला आपल्याला देता येत नाही. शेतकरी वर्ग हा संघटित नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी तर येणारच आहे, पण त्यावर आपल्याला मात करणं शक्य आहे. आपण म्हणतो की प्रयत्न वाळूचे कण रडिता तेलेही गळे. प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न केल्याशिवाय तुमची सुटका नाही. आणि म्हणून ही जबाबदारी जी माझ्यावर आली आहे ती कर्तव्य म्हणून मी पार पाडली पाहिजे, निभावली पाहिजे. मी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून नुसत्या भूषणाला या ठिकाणी मंत्री होणं हे कोणालाही आवडेल, कोणाला आवडणार नाही मंत्री होणं, पण त्यातून आपल्या जबाबदारीचं भान आपण जर ठेवून कामाला सुरुवात केली, मला असं वाटतं काही ना काहीतरी या ठिकाणी फरक होईल, काही ना काहीतरी बदल होतील. आजकालच्या काळामध्ये नवीन प्रचंड या ठिकाणी बदल झाले. आज आपण जर पाहिलं तर सर्कलमध्ये एक आपलं पर्जन्य वापर या ठिकाणी यंत्र बसवलेलं असतं. हवामानाचा अंदाज आपण कुठेतरी मोबाईलवरती कुठेतरी सांगतो. कुणी खाजगीचे हवामान अंदाज सांगतात, कुणी शासकीय हवामानाचे अंदाज करतात. परंतु या नवीन टेक्निक ज्या आता प्राप्त झाल्या त्याचा फायडो कंपनीशी बोलतोय मी, आता वेगवेगळ्या कंपनीशी बोलतोय, चॅटबॉटशी बोलतोय की यातून उच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्राप्त व्हावं आणि यातून पर्जन्यमानाचा अंदाज उद्या अतिवृष्टी होणार आहे, परवा अतिवृष्टी होणार आहे, गारपीट होणार आहे काय याचा अंदाज शेतकऱ्यांना 2 दिवस अगोदर किमान या ठिकाणी मिळाला पाहिजे. अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी आम्ही त्या सदरच्या कंपन्यांबरोबर बोलणी चालू आहे. मग ते इस्रायलचे टेक्निशियन असू दे, परदेशातला कुठलाही असू दे, हे काही जग आता आपल्या खूप जवळ आलंय. त्यामुळे कुठलंही जग आपल्यापासून लांब आहे आणि इस्रायलचा कुठलाही टेक्निशियन आपल्याला या टेक्निक आपल्याला आणता येणार नाही किंवा एखाद्या लेक्चररला आपल्याला या ठिकाणी आता देशात बोलवता येणार नाही. विद्यापीठामध्ये शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करता येणार नाही, प्रशिक्षण केंद्र उभी करता येणार नाही, असं काही नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. जगामध्ये सगळ्या गोष्टी शक्य आहेत, अशक्य काही नाही. त्यामुळे आपण फक्त प्रयत्न करायला या ठिकाणी पुढे आलं पाहिजे आणि ते प्रयत्नासाठीच या ठिकाणी माझा प्रयत्न सुरू आहे की आता हे नवीन तंत्रज्ञान आणून या ठिकाणी डिस्प्लेच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या या ठिकाणी प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. किंवा आज ज्या घडीला प्रचार आणि प्रसार या ठिकाणी होत नाही त्यामुळेच या ठिकाणी आपली प्रत्येक ठिकाणी अडचण निर्माण होते असं मला वाटतं. तसा विचार केला तर एआय टेक्निक आता नव्याने आलेलं आहे. एआय टेक्निक मधून आपण जर चांगलं काम उभं केलं तर कदाचित एआय टेक्निक मधून आपल्याला शेती भविष्य काळामध्ये करणं सोपं होणार आहे. लवकर आपल्याला नॉलेज येणार आहे शेतीमध्ये काय कमी आहे. पोटॅशियम कमी आहे, फॉस्फरस कमी आहे, नायट्रोजन कमी आहे. त्याची कमतरता कॉम्प्युटरवर आता दुसऱ्या मिनिटाला, दुसऱ्या सेकंदाला दिसते. मी केव्हीके बारामतीला सन्मानित दादांच्या बरोबर या ठिकाणी बघायला गेलो होतो. त्यावेळी केव्हीके मध्ये वेगळ्या प्रकारचं एआय टेक्निक त्यांनी उभं केलं होतं आणि त्या एआय टेक्निक मध्ये त्यांनी आम्हाला दाखवलं की आता ह्या पिकाला आम्ही हे पीक आमच्या कुंडीमध्ये लावलेलं आहे. या मातीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे आणि फॉस्फरसचं लिक्विड फॉस्फरस त्यांनी बाजूला ठेवलं होतं. त्यांनी दादाला सांगितलं की दादा तुम्ही याच्या लिक्विड फॉस्फरस याच्यामध्ये ज्या स्क्रीनवरती फॉस्फरसचं प्रमाण कमी दाखवतंय तुम्ही हे लिक्विड फॉस्फरस त्याच्यात टाकून बघा. लिक्विड फॉस्फरस टाकलं आणि दुसऱ्या मिनिटाला त्या पिकाची फॉस्फरसची जी काही आवश्यकता होती ती आवश्यकता फुलफिल झाल्याचं चित्र लगेच आम्हाला कॉम्प्युटरवरती दिसलं. म्हणजे इतक्या उच्च प्रतीचं तंत्रज्ञान आपल्याकडे आल्यानंतर आपण शेतीच्या संदर्भामध्ये नकारात्मक विचार करणं हे काही या ठिकाणी आपल्याला फायद्याच होईल असं मला वाटत नाही. माझं त्याहीपेक्षा अजून एक नव्याने सर्व्हे सुरू आहे. आमच्या कृषी सहाय्यक लोक संपावर होते, त्यांच्याशी परवा या ठिकाणी संघटनेने मी चर्चा केली आणि त्यांचा संपही मिटलेला आहे. त्यांनी पत्र दिले सन्मान्य आयुक्त आणि आमच्या सचिवांना की आम्ही प्रत्यक्षात कामावर हजर झालोय आणि अॅग्रिस्टॅटच्या माध्यमातून सर्वे करून प्रत्येक शेतकरी त्याजवळ प्रत्येक शेतकऱ्याजवळ किती क्षेत्र आहे त्याच्या भूमापन कार्यालयामधून त्याच्याशी टाईप करून आणि त्याला त्याच्या आधार कार्डाबरोबर लिंकअप करून आपल्याला जे अॅग्रिस्टॅटचे लिमिटेशन या ठिकाणी तयार करून घ्यायचे की फटक्यात एका मिनिटामध्ये एका क्लिकवरती आम्हाला शेतकऱ्यांना या योजना देता येतील. आणि आता माझी परीक्षा सुरू आहे डिपार्टमेंटच्या वतीनं
पाणी परीक्षण या ठिकाणी करतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षण करून आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. केवळ विद्यापीठाच्या अंतर्गत काम करणारी संशोधन केंद्र आहेत, जिथे स्टाफच्या अभावी ती संशोधन केंद्र बंद आहेत. त्यामुळे या स्टाफमध्ये पण आपल्याला बदल करावा लागेल. फार मोठ्या प्रमाणात स्टाफ कमी आहे. कमी स्टाफ आहे पण याचा आता नीट वागायचं नाही असं काही नाहीये. कमीत कमी शेतकऱ्यांच्या वागणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही अप्रोच आहे त्या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रारी येता कामा नये. हाही एक महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या अधिकाऱ्यांना माझी या ठिकाणी सूचना राहणार आहे की कुठल्याही प्रकारे शेतकरी अडचणीत येणार नाही, त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. ही गोष्ट खरी आहे, संजयजी कोडके म्हणले ती गोष्ट खरी आहे की काही कृषी सहाय्यक हे विद्यापीठाच्या सातत्यापेक्षा पुढचे आहेत आणि त्याच्या पुढे शेतकरी आहे, म्हणजे ते अजून त्यापेक्षा हुशार आहे. पण त्या संदर्भातलं एक समन्वय साधण्याचं काम जे कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना करायचंय किंवा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना करायचंय, तो समन्वय या ठिकाणी कायम राखला पाहिजे. समन्वय आणि चर्चा झाल्याशिवाय तो यातून चांगला आउटकम बाहेर येणार नाही. त्यामुळे चांगलं प्रॉडक्ट बाहेर आणायचं असेल तर साधक बाधक चर्चा या ठिकाणी झाली पाहिजे, संवाद वरचीवर झाला पाहिजे. आणि एक सूचना या ठिकाणी चांगली झाली की संजय कोडकेनेच या ठिकाणी सूचना केली की विभागीय या ठिकाणी आपण कमिट्या निर्माण केल्या पाहिजे. तर आयुक्तांनी ते मान्य केलेलं आहे. आपण विभागीय कमिट्या निर्माण करू आणि प्रत्येक कमिटीचा अध्यक्ष हा कृषी मंत्रीच असेल, कारण शेवटी कृषी मंत्री आला तर त्या आपोआप कामाला लागतील, अन्यथा या विभागीय कमिट्या काही कामच करणार म्हणजे कागदावर. त्यामुळे त्यांना पण एक मर्यादा ठरवून द्यायच्या आणि दर 3 महिन्याने किमान दर 3 महिन्याने एक मिटिंग या भागामध्ये नागपूरला, अमरावतीला, परभणीला किंवा या ठिकाणी जिथे विद्यापीठ असतील तिथं आणि जिथे विभागीय कार्यालय आहे त्या विभागीय कार्यालयामध्ये या ठिकाणी आपल्याला आढावा घेण्यासाठी बैठका घेता येतील. आवश्यक त्या धोरणात या ठिकाणी बदल करता येईल, आवश्यक त्या ठिकाणी आपल्याला सूचना करता येतील आणि अशा प्रकारे नियमित या ठिकाणी बैठक घेण्यात येईल. आतापर्यंतच्या 4 आढावा बैठकीमध्ये शेतकरी बांधवांची मागणी विचारात घेऊन यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत लॉटरी पद्धत बंद करून फर्स्ट कम फर्स्ट सर्वची या ठिकाणी आम्ही स्वीकारतोय प्रणाली. कारण आतापर्यंत माझ्या 4 बैठकांमध्ये सर्वांनी हेच सांगितलंय की लॉटरी सिस्टीम या ठिकाणी तात्काळ बंद करावी आणि म्हणून वैयक्तिक लाभासाठी कुठल्याही लाभासाठी या पुढच्या काळामध्ये लॉटरी सिस्टीम न घेता फर्स्ट कम फर्स्ट सर्व मध्ये काय अटीशक्ती या ठिकाणी घालू. काय बऱ्याच वेळा या लॉटरी सिस्टीम मध्ये असंही या ठिकाणी निदर्शन झालंय की ज्यांचा नंबर लागलेला आहे ते कागदपत्र देत नाही आणि पुन्हा लॉटरी टाकायची म्हटली की पुन्हा 6 महिन्याचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा कालावधी जातो आणि लॉटरी न मिळाल्यामुळे लॉटरी न निघाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे तेही होता कामा नये. इमिजिएटली फर्स्ट कम फर्स्ट सर्वची यादी या ठिकाणी येईल कॉम्प्युटरवर आणि त्या यादीप्रमाणे एकामागे एक त्या ठिकाणी नंबर लागत जातील. अशा प्रकारची सिस्टीम आपण सुरू करू. 15 दिवसामध्ये जर कागदपत्राने पूर्तता त्या शेतकऱ्यांनी केली नाही तर त्यानंतरचा जो शेतकरी असेल त्याला तो या ठिकाणी लाभ मिळेल. अशा प्रकारची योजना, सुटसुटीताची योजना या पुढच्या काळामध्ये आपण तयार करणार आहोत. त्यासाठी सुद्धा आपल्याला फार वाट पाहावी लागणार नाही. लवकरात लवकर ही योजना आपण या ठिकाणी सुरू करू. दुसरा अत्यंत महत्वाची जी काही बाब आहे ती कालच्या नागपूरच्या बैठकीमध्ये आमच्या सहकार्यांनी या ठिकाणी मांडली की जसं प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या यासाठी एक कक्ष निर्माण केलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी जाऊन सूचना करायच्या आहेत आणि त्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या सूचना संध्याकाळपर्यंत सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांपर्यंत जातात आणि त्यावरती मुख्यमंत्री निर्णय घेतात. त्याच धर्तीवर आमच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक कृषी मंत्री कक्ष निर्माण करणार आहे आणि त्या कृषी मंत्री कक्षाच्या मार्फत ज्या सूचना आपण कराल शेतकरी बांधव त्या सूचना राज्यामध्ये माझ्यापर्यंत येतील, आमच्या आयुक्तापर्यंत आणि आमच्या सचिवांपर्यंत येतील आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही मार्ग. कारण शेवटी नेहमी आपलं या ठिकाणी येणं होणार नाही, परंतु नेहमी आपल्याला भेटत राहावं, नेहमी आपल्या सूचना या ठिकाणी मिळत राहाव्यात म्हणून या ठिकाणी आपण कृषी मंत्री कक्ष या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि त्याची लवकरात लवकर घोषणा इथून गेल्यानंतर या ठिकाणी करणार आहे. त्या ठिकाणी अधिकारी नेमणार आहे आणि त्या अधिकाऱ्यांना जबाबदारी देणार आहे की ज्या ज्या सूचना येतील त्या सर्व सूचना मंत्रिमंडळामध्ये दुसऱ्या 24 तासाच्या आतमध्ये त्या सूचना या ठिकाणी ऑनलाईन झाल्या पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना आमच्या कृषी अधिकाऱ्याला
या ठिकाणी देता येतील. सर्वाधिक पहिले विभागीय कार्यालयामध्ये करू, नंतर जिल्हा कार्यालयामध्ये करू आणि हळूहळू आपण तालुका कार्यालयामध्ये या ठिकाणी त्या सूचनाचा कक्ष या ठिकाणी निर्माण करू आणि त्यातून लवकरात लवकर आपल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल हा या ठिकाणचा माझा प्रयास आहे. आज आपण विभागीय बैठक घेतो, उद्या गरज पडली तर आपण जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा जाण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे. त्यामुळे त्याही गोष्टी आपण निश्चितपणे करणार आहोत. भविष्य काळामध्ये आणखी सुरळीतपणा कसा येईल या दृष्टिकोनातून राज्य सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल. मला डॉक्टर पोळ साहेबांचं अभिनंदन करायचंय की एका फोनवरती त्यांना सांगितलं तुम्ही 2 मिटिंगला तरी राहू नका तिकडे विदर्भातल्या, तर त्यांच्याकडे दोन्ही मिटिंगला येतो. खरं ते नागपूरला येणार होते पण अमरावती पण त्यांनी मान्य केली आणि त्यांना सांगितलं आता पुणे आणि कोल्हापूरला पण आपल्याला यायचं आहे. त्यामुळे आमच्या त्या 2 भागात तरी आले पाहिजे. 2 इकडे आले मग बाकीचे मराठवाड्याचे 2 भाग आम्ही दुसऱ्या कोणाला तरी बोलू. पण आपण आला तर एक त्या निमित्ताने पाली फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांबरोबर आपली चर्चा सुरू आहे त्या शेतकऱ्यांना जरा बरं वाटतं आणि आम्हालाही बरं वाटतं की आपल्या ज्ञानाचा जो काय आम्हाला थोडाफार फायदा घ्यायचा आहे तो सुद्धा आम्हाला निश्चितपणे मिळेल. खरं म्हणजे डॉक्टर गोटे साहेब त्याला जबाबदार आहे. हे अमरावती कदाचित मी पुढच्या महिन्यात लावणार होतो पण डॉक्टर गोटे साहेबांचा फोन आला की असं माझं कृषी प्रदर्शन आहे, एक्झिबिशन आहे आणि त्यासाठी मला तुमची समारोपाला किंवा उद्घाटनाला वेळ पाहिजे. समारोपाला मला येता येत नाही. मी म्हटलं त्यांना समारोपाला कॅबिनेट आहे त्या दिवशी नेमकी, त्यामुळे मी समारोपाच्या ऐवजी या ठिकाणी शुभारंभाला येतो. तर त्यांनी ते मान्य केलं आणि म्हणून मी काही गर्दीमध्ये अमरावती विभागाचा हा या ठिकाणचा आपला संवाद आयोजित केला. या संवादासाठी जिल्ह्याच्या 40 जिल्ह्याच्या आता जवळपास किती जिल्हे या विभागामध्ये 7 जिल्हे म्हणजे 5 जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी आले. तर म्हणजे सकाळी खूप लवकर 9 वाजता आपल्याला बोलवलं. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वजणांनी आजच्या मनापासून चर्चा केली. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या संवादामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत त्या गोष्टीला राज्य सरकारमध्ये स्ट्रीमलाईन करण्यासंदर्भात माझे प्रयत्न राहतील आणि ज्या गोष्टी राहिल्या असतील ते काळजी करू नका. पुन्हा अशा प्रकारचे संवाद या ठिकाणी होत राहतील आणि हे राज्याचं कृषी खातं हे शेवटी कोणासाठी आहे? शेवटी शेवटचा वर्ग जो आहे तो शेतकरी. कृषी विभाग हा कोणासाठी काम करतो? राज्याचा कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठीच काम करतो आणि शेतकऱ्यांसाठी काम जर होत नसेल पण राज्याच्या कृषी विभागाचं एवढं आम्हाला अभिमान बाळगण्याची अजिबात गरज मला वाटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या कृषी विभागाने काम केलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी धारणा आहे. युती सरकार अत्यंत थम्पिंग मेजॉरिटी या ठिकाणी निवडून आलेलं आहे. त्यामुळे डॉक्टर बोंडेने बरंच मोठं काम केलेलं आहे. आम्हाला इथून चांगले आमदार दिले आणि आमच्या ताई पण या ठिकाणी खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे एक या जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण निर्माण झालंय. पण या जिल्ह्याच्या माध्यमातून संपूर्ण विभागामध्ये एक काम या ठिकाणी सुरू झालंय ते निश्चितपणे अतिशय चांगलं आहे, वाखाणण्याजोगं आहे. या पुढच्या काळामध्ये सुद्धा आणखी आपल्याला चांगलं कशी प्रगती करता येईल त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे प्रयत्न राहतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.